सर्वांना सप्रेम नमस्कार. खरं तर 21 तारखेनंतर आजपर्यंतचा दिवस हा माझ्या आयुष्यातील खरंच एक अविस्मरणीय दिवस मानले तरी वावगं ठरणार नाही. कारण ह्या 15 दिवसाच्या प्रवासात खरोखर आज आपण ह्या 21व्या शतकात जरी पदार्पण केलं असेल तरी आपल्या समाजातील काही घटकांची परिस्थिती ही 18व्या षटकासारखीच आहे. मी आज 21 तारखेनंतर ज्यावेळी माझा प्रवास, राजकीय प्रवास किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, यावेळेला मला ज्या लक्षात आलं की शेवटच्या घटकापर्यंत ज्यावेळेला मी पोहोचत होतो, अनेक अशा ज्या वाड्या आहेत, आदिवासी पाडे आहेत, त्यानंतर धनगड वाड्या आहेत, अशा वेगवेगळ्या दुर्गम भागात मी ज्यावेळेला पोहोचत होतो. खरं तर आत्ताचे जे प्रस्थापित नेते आहेत गेले 20 ते 25 वर्ष आत्तापर्यंत तिथे पोहोचले नाही. खरोखर खूप वाईट वाटलं. हृदयाला एक मला हे वाटलं की आपण आज एवढं पुढे जाऊन सुद्धा आज एवढ्या ह्या आपल्या आदिवासी पाड्या असतील किंवा हे आपले असणारे बांधव असतील ते काही वेगळे नाही ना, आपल्यासारखेच आहेत. की त्यांना वेगळे हात आहेत का, त्यांना वेगळे पाय आहेत का, असे अजिबात नाही. जर संविधानाने प्रत्येकाला समान अधिकार दिला आहे तर हे ह्या घटकापासून का अजून वंचित आहेत? म्हणजे साधं पाण्याचं उदाहरण दिलं तर अनेक काही ठिकाणं आहेत, दुर्गम भाग आहेत की ते आतापर्यंत पाणी पोचलं नाही, तिथे रस्ते पोचले नाही आणि अजूनही अत्यावश्यक सेवेपासून ते घटक लांब आहेत. का असं होते? खरं तर आता उद्या निवडणूक आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू झालेली आहे. खरं तर हे 15 दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. कारण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असताना त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्याच, त्याचबरोबरीने त्यांना फक्त निवडणुकीपुरता नाही तर आयुष्यापुरता, पूर्ण आयुष्यात माझा शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांना एक आपुलकी आणि खऱ्या अर्थाने विश्वास दिला. मला माहिती आहे या निर्णयानंतर माझे अनेक जवळची लोक नाराज झाली, पण खरं सांगतो अनेक लांबची लोक जवळसुद्धा झाली. याचा आनंदसुद्धा मला ह्या आहे. आणि जी लोक माझ्याशी नाराज झाली त्याची एक कुठंतरी खंतसुद्धा आहे. कारण सत्याच्या मार्गावर जेव्हा मी पाऊल टाकलं त्यावेळेला मला माहीत होतं की अशा गोष्टी घडणार. ठीक आहे, असू दे, आज नाराज आहेत, उद्या त्यांना माहिती आहे की हा मार्ग आपला चुकीचा नाही, जवळ येतील. आता तुम्हाला एक महत्त्वाचं आवाहन करतो मित्रांनो. आज कितीतरी असे पाडे आहेत, कितीतरी वाड्या आहेत, कितीतरी धनगड वाडे आहेत की जे या शेवटच्या घटकापासून किंवा त्यांच्या मूलभूत गरजेपासून अजूनही वंचित आहेत. खरं तर ज्यावेळेला मी व्हिडिओ करत होतो त्यावेळेला वारंवार सांगत होतो की लोकशाहीचा अक्षरशः बाजार चाललेला आहे. पैशाच्या जोरावर किंवा धनशक्तीच्या जोरावर विकत घेण्याचा प्रयत्न आता सुरू झालेला आहे. आणि आजचा आणि उद्याचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे. अनेक असे लोकशाही विकत घेणारे दलाल आपल्यापर्यंत पोचतील आणि आपली 5 वर्ष निव्वळ 1000 रुपयात विकत घेतील. 1000 किंवा 500. खरं तर मी पोलीस प्रशासनाला या माध्यमातून विनंतीसुद्धा करीन माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की अशा दलालांवर आपण लक्ष ठेवावं आणि असं लोकशाहीला विकत घेण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. तरी पण त्यांना चुकवून मी सर्व नागरिकांना, माझ्या मतदार बंधू भगिनींना विनंती करेन, त्यांना चुकवून जरी हे दलाल आपल्यापर्यंत आले तर खरं सांगतो त्यांच्याकडनं पैसे घ्या. कारण गेले 25 वर्ष आपल्याला या सत्ताधारी असतील किंवा जे आता काही प्रस्थापित नेते आहेत किंवा जे विरोधक आहेत ते आपल्याला फसवले. घ्या, सगळ्यांचे पैसे घ्या, मागून घ्या. मला माहिती आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा पैशाचा बाजार आता काय चाललाय. ते मागून घ्या. पैसे देत नसतील ना, कॉल करा, काय रे आमचे पैसे कुठे आहेत, आणि मागून घ्या. पण गेले 25 वर्ष ते आपल्याला फसवलं ना, आता एक दिवस फक्त त्यांना फसवा. ती 9 तारीख तुमची असेल. खरं सांगतो मतदार राजा आहे. मतदारांनी जर ठरवलं ना, खरोखर सत्याचा मार्ग जर अवलंबला तर खरोखर सत्याचा विजय होईल. पैसे घ्या आणि 9 तारखेला फक्त एक दिवस फसवा. मी तुम्हाला या निमित्ताने विश्वास देईन की येणारा 5 वर्ष हा तुमचा असेल. परंतु आपण जर या पैशाच्या आमिषापाय
किंवा या पैशामुळे विकला गेलात तर पुढचे 5 वर्ष आपण त्यांना जाब विचारू शकत नाही. आणि खरं सांगतो, या निमित्ताने मी विश्वास व्यक्त करतो की उद्या हार होईल, जीत होईल, मला माहीत नाही. ते सगळं देवाच्या, ईश्वराच्या हातात आहे, दहावीर महाराजांच्या, दत्तगुरूंच्या हातात आहे. या गोष्टीची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. वेळेला राजासुद्धा रंक होतो आणि रंकसुद्धा राजा होतो. परंतु आज जेव्हा मी आजच्या शेवटच्या घडीपर्यंत जेव्हा मी लोकांच्या भेटीगाठी घेत होतो, एक प्रकारचा विश्वास त्यांच्या निमित्ताने मी व्यक्त करीन की आज निवडणुका येतील जातील, पण आपलं नातं हे शेवटच्या श्वासापर्यंत कायम असंच राहील. आणि या निमित्ताने मी विनंती करतो की कुठेही लोकशाहीला डाग पाडू देऊ नका, लोकशाही विकू नका आणि तुमच्या मनातल्या योग्य उमेदवाराला निवडून द्या आणि खरं तरी लोकशाही जिवंत ठेवा ही विनंती. धन्यवाद.